त्याची धर्मघट होऊन झालेली आहे. नाही, आता या देशातील काँग्रेसच काय, देशातील सर्व जनता आता जागृत झाली आहे. या बेईमान आणि घोटाळ्या सरकारला सत्तेमधून हाकलल्याशिवाय हा देश काही आता पूर्वपदावर येणार नाही. देशाची स्थिती इतकी बिकट झाली आहे. तरुण ओरडत आहेत, गाडी चालक ओरडत आहेत, इथेनॉल मधला जो काही गोंधळ चालला आहे E20च्या नावाखाली, त्यामुळं मध्यंतरी गडकरींचे जे काही वक्तव्य होते यावरून जनतेमध्ये आक्रोश आहे आणि जनतेच्या आक्रोशाला, जनतेच्या भावनेला मार्ग काढून दाखवणं हे काँग्रेसचं काम आहे. आणि आता जर ती धरपकड होत असेल तर हा लोकशाही मार्गाने आम्ही जर एखादं आंदोलन करत असतो, त्यांच्या घरावर काय आम्ही दगडफेक करायला गेलो नाही, काही शस्त्र घेऊन गेलो नाही, पण अशा पद्धतीनं आंदोलन, शांततेच्या आंदोलनाला धरपकड करून ते दाबणं यांना फार धन्यता वाटते. पण ठीक आहे, किती वेळा तुम्ही आमचा आवाज दाबू शकाल. जनतेच्या आक्रोशाला आता सुरुवात झाली आहे आणि यांना सत्तेच्या खाली घेतल्याशिवाय हा आक्रोश काही थांबणार नाही. आम्ही जनतेच्या भावनेच्या आणि आक्रोशाच्या सोबत आहोत. पंकज म्हटलं की ते उद्वेगातून जे बोलले, त्यांच्या वेदना आहेत त्या मानल्या त्यांनी. म्हटलं तुम्ही, तुमचा वारसा ओबीसीचा आहे. मुंडे साहेबांनी कुणालाही न चुकता ओबीसीची काय, ओबीसीचे विषय, ओबीसीचे प्रश्न, ओबीसी समाजाचे जे काही केलंय ते निश्चितपणे या देशातील जनता कधी विसरू शकतात. त्यांनाही त्या अडचणी अनेक आल्यात. अशा आता पंकजाताईंनाही अनेक अडचणी आहेत. त्यांना जर दुमसत होत असेल राजकारणात तर त्यांनी आमच्या म्हणजे ओबीसीचे नेतृत्व करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि राहिला विषय की मी तर असं म्हणेल की ताईंनी तिथेच राहून ते असं काही भूमिका स्वीकारू नये, कारण जे आपण सत्तेत राहूनही तुम्ही ओबीसीच्या लढाई सोबत या, नाहीच जमलं तर बाहेर येऊन आमच्या बरोबर या. आम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ओबीसीच्या होताना आम्हाला आनंद वाटतो. ते सगळे ओबीसी समाजाचं घेऊन जात आहे. जर एखादी उपमुख्यमंत्री ओबीसी असतात तर आम्हाला न्याय मिळाला असं, याचा नेमका अर्थ काय आहे ते सांगा. असं आहे की तिथे ओबीसीला मुख्यमंत्री आहेत ते ओपनचे आहेत, दोनही उपमुख्यमंत्री मराठा आहेत. इथे ओबीसीची बाजू ताकदीनं मांडणारा माणूस नाही, म्हणून आमच्या वाट्याचं सगळं दुसरीकडे चाललेलं आहे. ही आमची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला तिकडे तुम्ही 12,000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला देता आणि ओबीसी मंडळाला 500 कोटी देत आहे. म्हणजे आमच्या हक्काला कोणी चालनाच देणार नाही, आमच्या हक्काचं कोणी मानणारच नाही. म्हणून आज माझं मत एवढंच होतं की तिथे मानणारा, जर ओबीसी म्हणताय तुम्ही, ओबीसीचे मानणारी माणसं का नाहीत? एवढे दिवस झालेत, आपण मागच्या वेळेसही पाहिलं, यावेळेस पाहतोय, ओबीसीवर सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं काम चाललंय. ओबीसी नेता म्हणून तुम्ही या यात्रेत सहभागी झालेले आहे. काँग्रेसचा दुपट्टा बाजूला ठेवून सर्वसामान्य लोक जुडतायत या ओबीसी समाजाचे. ज्या सरपंचांनी प्रशासनाला अडवलं ते सगळे सरपंच तुमच्या सोबत आहेत. त्या नक्कीच बघा, मी ओबीसीचा कार्यकर्ताच आहे. मी मंत्री होतो तरी मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणूनच ओबीसीच्या समाजासाठी काम करतो आणि आजही माझी भूमिका ती आहे. आमचे नेते राहुल गांधी हे ओबीसीचा विषय घेऊन जनजागृती करण्याचं काम केलंय त्यांनी. त्यांची भूमिका सुद्धा तीच आहे की जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, ही भूमिका मानणारे सुद्धा राहुल गांधी आहेत. आणि म्हणूनच आमचा विचार आणि आमच्या नेत्यांची भूमिका ही असल्यामुळे आम्ही, आणि माझी भूमिका ओबीसीसाठी मी आज नाही, अनेक वर्षापासून हा लढा मी लढतो आहे. त्यामुळे ओबीसीच्या अधिकार मिळावा, अधिकाराचं रक्षण व्हावं आणि हक्काचं जे आहे ते मिळावं, यासाठी लढत राहण्याची भूमिका माझी आहे. आणि मी यासाठीच म्हटलं की मी इथे जे आलोय ते पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही, तर ओबीसीच्या हक्काची भूमिका मांडण्यासाठी आलो. कोटी रुपये मिळावे अशा अनेक मागण्यांसाठी ही यात्रा 11 जिल्ह्यामधून जाते आहे. आज सुरुवात होते आहे आणि 9 तारखेला चंद्रपुरामध्ये भव्य समारोप याचा होणार आहे. ही लढाई जातनिहाय जनगणनेसाठी स्वतंत्र कालम ओबीसीचा असावा, ओबीसीची संख्या कळावी आणि ओबीसीच्या संख्येनुसार ओबीसीच्या हक्काला न्याय मिळावा, तेवढे बजेटमध्ये प्रोव्हिजन व्हावी आणि लोकसंख्येनुसार ओबीसीला वाटा आणि हिस्सा मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे. आणि यासाठी मंडलनी जे आम्हाला दिलं, ओबीसी जे आरक्षण दिलं,
ओबीसीच्या हक्काचं देण्याचं काम मंडळाने केलं, मंडळ आयोगाने केलं. त्यामुळे आजच्या आम्ही 7 तारखेला आमचा मंडल दिवस असल्यामुळे आम्ही या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे. हो, तुम्ही बोलताना असं म्हटले की काय मागणी आहे आणि कुठे कुठे जाणार आहे, काय सांगणार? ही यात्रा मंडल यात्रा स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेनुसार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सूचना त्यांनी त्या शिफारसी केल्या त्याची 100% अंमलबजावणी व्हावी. जातनिहाय जनगणना व्हावी. ओबीसी ज्या RSSची रजिस्ट्रेशन नाही, ज्यांना दुनिया कुठून मिळतात याचा पत्ता नाही, जे तिरंगा लावू शकत नाहीत आपल्या मुख्यालयावर 50 वर्ष, त्यांना विचारण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांचे पूर्वज हे इंग्रजांच्या सोबती होते, इंग्रजांना मदत करत होते, देश स्वतंत्र होऊ नये ही ज्यांची भूमिका होती, त्यांनी या देशातील तरुणांना देशद्रोही म्हणावं, यातच यांची कमजोरी लक्षात येते आहे. त्यामुळे RSSच्या भूमिकेला कोणीही महत्व देणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं. थँक्यू. चला, हिरवी झेंडी दाखवताना घ्या.